दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सगळूया हळदीने रंगवूया तिजला सोनेरी शे घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढ काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस. पाणी टंचाई हा आपल्या राज्यासमोरचा एक गहन प्रश्न आहे. गेली अनेक वर्ष या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतो, पण कदाचित ही प्रश्न उत्तरं फक्त कागदांवरच लिहिण्यापुरती मर्यादित राहिली. पुढे त्यातून काही मार्ग निघू शकला नाही. अर्थात आपण या बाबतीत शासनाला दोष देऊ शकत नाही, कारण पाणी टंचाई हा जरा प्रत्येकाच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा, परिणाम करणारा विषय आहे. तसंच त्याच्या उपायातही प्रत्येकानं खरीचा वाटा उचलणं गरजेचं आहे. थेंबे थेंबे तळे साचे. जावई बापू आपल्या अहो या बादलीक बघा जरा कडी निघाली पाऊल उचलणं गरजेचं बसवाल काय आहे. आणि हे करत अगं असताना वेगळं काही अगं ही लसूण वगैरे द्यायला काढून ठेवली तुम्ही बाजूला, तू कशाला वापरायला काढलीस? जर असं गौरी करत मला आतनं झाडू आणून दे ना. पाणी तारक आहे. अगं पाणी लसूण वाढलेलं कशाला, मी बघतो ना. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत आपण पाण्याच्या नैसर्गिक झाडू दे ना. ढवळाढवळ करत नाही तोपर्यंत पाणी अतिशय प्राचीन संस्कृती काय चाललं होतं यांचं? बाबा मला नाही माहित नीट. मला माहिती काहीतरी चाललंच ना. मला हेही माहिती की तुझं त्यात काही नाहीये. वेणूला मीतू आवडते आणि मीतूला शिव. आणि शिवला गौरी हे करण्यासाठी आली होती ती इथे. रात्री सुद्धा तिचेच कामं करत होतीस ना, चॉकलेट वाटायची. प्रेम कशाची खातं ती अक्कल नाहीये. आणि लिपस्टिक नाही सांभाळता येत, चाललंय प्रेम करायला. आपल्याला काय करायचंय? आपण आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं बस. आपल्या गौरीकडे बघायची काही गरज नाहीये, कळलं? ती आईबाबांशी असं कधी वागणार नाही, फसवणार नाही आईवडिलांना. किंवा 100-150 वर्षापूर्वीचे संत बाबांच्या माझ्यावरच्या विश्वासाला तडा जाऊ देता कामा नये. एक अढळ अस्तित्व असतं. या मीतूच्या वागण्याकडे दुर्लक्षच केलं पाहिजे. सत्याचा थोडा परामर्श घेणे अनुचित ठरणार नाही. आपल्या शरीराचा 60% भाग, मेंदूचा साधारण घे. 70% भाग आणि रक्ताचा सुमारे 80% गौरी, भाग हा दार उघड. व्यापलेला असतो. संपूर्ण पृथ्वी तलावर एकूण उपलब्ध पाण्यापैकी साधारणतः 3% पाण्यापैकी साधारण 70% पाणी गोठलेल्या स्वरूपात असते. इजत त्यात बघ. 3% मी उघड. पाण्यापैकी पाय वर साधारण घ्या. 70% पाणी गोठलेल्या स्वरूपात असून फक्त उरलेले 0.3% पाणी रे आलात तुम्ही, वेगळ्या स्वरूपात या बेटा. उपलब्ध आहे. जरा उभेच बसा हा, मग माझं झाडून व्हायचंय. झरे, भूजल, गौरी यात पाण्याचा स्रोत, आईने 2 कामं सांगितली तुला. भूजल, दार उघड आणि केरसुनी घेऊन ये म्हणून. काय पाणी. काय बाबा? साधारणतः आई, काय सांगितलंस तू? पाणी प्रदूषित हो जाऊ दे. तोपर्यंत पावसाचे पाणी अतिशय तू बरी आहेस ना? स्वरूपात तब्येत बरी आहे ना? पाणी प्रश्न काल रात्रीपासून गप्प गप्प आहे. ही खरीचा वाटा आहे. मी तुझी आठवण काढून बसली असेल. त्यासाठी आपण खरीचा वाटा हे बघ उचलू शकतो. तुला एक सांगतो, हे समजून घे. तिच्यासाठी स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही, अधिक कळलं? प्रमाणात पाऊस सर्वत्र इथे येऊन हे असले उद्योग करणारे माहित असतं ना, जास्त करून ते येऊच दिलं नसतं मी तिला. याचे एक वैचित्र्यपूर्ण उदाहरण हो जाऊ दे ना. जगात मला गेलं गंगेला मिळालं. गेली ना ती आता. आता या वयामध्ये या वयात काय? पेक्षा जास्त 16 वर्षी सचिन तेंडुलकर भारतासाठी क्रिकेट खेळत होता या वयात. आपण तो पोरग होतो. सायना 14 वर्षापासून बॅडमिंटन खेळते भारतासाठी. इतका प्रचंड पाऊस पडून पीटी उषा 18 वर्षापासून पळतीये. किंवा एकंदर पाण्याच्या नियोजन ते पळायचे ना गो. टीपी उषा ती कोणती टीपी नाही हो, प्रातिनिधिक स्वरूपात पीटी उषा. ताक खायता ती पळायची ना. आई मी आतमध्ये भाजी ठेवली, चिरून देतेस का मला तू? अगो चिरताय मी, पण ती पळायची का नाही ते भाजी चिरून देतेस ना तू मला? शास्त्रीय दृष्ट्या फिरतंय. पावसाच्या पाण्याचे संधारण या संज्ञेमध्ये पावसाचे पाणी गोळा करणे, गौरी पावसाचे पाणी शुद्ध इकडे. करणे, त्याच्या सहाय्याने जमिनीखालील पाण्याच्या साठ्याची पातळी परत मी तुला या घरात येऊ द्यायचं नाही, कळलं? तर कान धरून तिच्या बाबांसमोर उभं करेन मी तुला. प्रमाण तसं मी चौबेला सांगून ठेवलंय, तो येऊ देणार नाही तिला वर. अरे अरे जाऊ दे ना मला, का नाही जाऊ शकत?
को? अरे रुकिए मैडम जी, देखो सावंत साहब ने आपको घर आने से मना किया है, इसीलिए हम आपको उनके घर नहीं जाने दे सकते। अरे पण मी शिवला भेटायला आले. अरे रुकिएगा, उनका नाम शिव नहीं वेणु है, वेणु। मला शिवला भेटायचंय. देखिए मैडम जी, हम आपको टेरेस पर नहीं जाने दे सकते, वहाँ हमने ताला लगा रखा है। मी शिव म्हणते, तुम्ही वेणू काय म्हणताय? मला जाऊ दे. अच्छा रुकिएगा, देखिए आप और वेणु टेरेस पर मिलते हैं ना, तो इसके पीछे बहुत बवाल हुआ है। मी काय केलं नाहीये, तो मूर्ख माझ्या मागे आला होता. आणि मी सावंताच्या घरी जात नाहीये, मला शिवला भेटायचं, त्याच्या ऑफिसचं काम आहे, त्याला चेक्स द्यायचे आहेत ऑफिसचे. ओके. अच्छा, हाँ शिव बाबू का ऑफिस का काम है? हाँ. हाँ, तो फिर जा सकते हैं आप, जाइएगा। थँक्यू. मला पण तुझ्यासारखं बॉडी बनवायची आहे. आजी पण बोलला, बघितलं ना, मग काय करू? शिव, अरे मला ते मितू आवडते, तिला मला माझ्या बॉडी दाखवायची आहे. मला सांग हे गौरी होगा शायद. हम देखते हैं, रुकिए. रुक अरे मैं हम देखते हैं ना. प्रणाम शिवजी. हा हाय. हेलो वितू, गुड मॉर्निंग. तू गप रे. वो बस स्टॉप पे ठीक से बात नहीं होती है ना, तो मैं इधर आ गई. अच्छा, क्या बात करनी है आपको? वो बात दरअसल ये है कि जो भी आपने कल कहा था वो सच था ना. मुझे रात को नींद ही नहीं आई है. ये तो क्या बोला उसको? वेणुगोपाल, तू आम्हा दोघांच्या मध्ये नको येऊस. आम्ही बोलतोय ना. मी तुला काय नाश्ता बनव काय? गप रे. नाश्ते से याद आया है कि हमने अपना डिब्बा नहीं धोया. आप लोग बात करिए, हम डिब्बा धो के आते हैं. शिव बाबू कहाँ जा रहे हो? शिव बाबू. शिवजी, थांबा थांबा थांबा. मी असताना तुम्ही घरची भांडी नाही घासायची. मतलब मेरे होते हुए आप क्यों बर्तन मांजोगे? देखिए आप. अरे मेरे को जाना पड़ेगा. देखिए. एक्सक्यूज मी, मितू, ते मी करते, माझं काम आहे ते. नाही नहीं, मीच घासणार. शिवजी थांबा, राहू दे. अय्यो, आप एक काम करो, मिलके बर्तन धो लो. मौका अच्छा है, बिगड़ी बात बना लो टिफिन के बहाने से. चल. जाओ जाओ. मितू, काय? हे मी घासते ना भांडी, ते तिकडे साबण आहे भांडीच्या. आयो, आणि ते तिथे ते साबण आणि ते कातं आहे. हे माझं रोजचं काम आहे, भांडी घासायचं. तू नको घासू, ते तुझा हात काढ होईल. तू गप्प उभा राहा इथे. काही करत नाही, सारखं मध्ये मध्ये करत असतो. किती वेळा सांगितलं, नुसती बडबड बडबड बडबड. कळतच नाही. आता पण शिवचाडी माझ्या मध्ये आला. कळतच नाही या माणसाला. काय करू मी याचं? झालं लिहून? कुणीतरी भरलेली बादली आपटलीये. काय? कुणीतरी भरलेली बादली आदळलीये. बर, म्हणा पाढे म्हणा. अरे म्हणायचे पण आहेत, लिहायचे आणि म्हणायचे. 7 एके एकीकडे लिहायचं पण. 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28. स्पष्ट. बाबाची किल्ली दे, मी आज घेऊन येतो. तुला आज नव्याने वाद करायचा हुरूप आलाय वाटतं. हे बघ, मी सकाळपासून अतिशय शांतपणे बोलतोय तुझ्याशी. माझ्या समोर मोठ्याने बोलू नकोस. 7 8. गौरे, डबा घे. अगं लक्ष नको देऊ तिकडे, त्यांचा नेहमीचाच हा. माका हसून दाखव. आणि माझी बाय. काय चाललंय बघा तुमच्या घरात? निशा, तू आज चल. का? सगळ्यांसमोर का नको? ह्यांच्यासाठीच चाललंय ना सगळं. तू आज चल, इथे बाहेर सगळ्यांसमोर नाटक करू नको. आज चल, आज चल म्हणतो ना. चला. नाही येणार
येणार मी आज. निशा, तू आज हात चल. सोड माझा. माझा ऐक. दादा दादा काय झालंय आता? गौरी तू थांब ग. निशा तू आज चल चल. नाही येणार मी, हात सोड माझा. अरे नची सोड ते हात. मुलांना तुम्ही चला आता घरी जा. हा, बाकी उद्या करूया आपण. जा जा जा. तुला नाटकं करायची तिथे सगळ्यांसमोर. हा आज चल म्हणतोय ना. नाही येणार मी, सांगितलं ना तुला. अरे काय चाललंय? आजूबाजूला कोण आहे याचं तरी भान ठेवा ना. निशा तू तरी मला नका सांगू आई, तुमच्या मुलाला सांगा. दागिने हवेत त्याला माझे. कधीपासून मागे लागला, डोकं फिरवून ठेवलंय. वहिनी वहिनी शांत हो तू. मी पाणी आणू का तुझ्यासाठी? नाटकी बाई आहे ही. आई तू हिचं काही ऐकू नकोस. हा काय ऐकू नकोस? काय चुकीचं बोलतेय मी? माझ्यामुळे गेली तुझी नोकरी. मी सांगितलं तुला ऑस्ट्रेलियाला जाऊ नकोस. निशा तू गप्प बाईस. तू गप्प बस. बाबांच्या सांगण्यावरनं ऑस्ट्रेलियाला जायचा निर्णय तू बदललास. सोन्यासारखी आलेली संधी घालवलीस. तुझी नोकरी गेली त्यात माझा दोष आहे? दिशा अगो जाऊ दे गो, आपण नंतर बोलू ना. का नंतर? मला आत्ताच बोलायचंय. माझे दागिने लुटायला निघालाय तो. अरे पण नचिकेत तुला कशाला हवे तिचे दागिने? मिरवायला. हा, घरात खर्चाचे पैसे द्यायला पगार नाहीये. माझे एक एक दागिने विकून घर चालवायचंय त्याला. नचिकेत अरे तुला कोणी काही बोललंय का? मीही हेच बोलले त्याला. ज्यांच्यामुळे नोकरी गेलीये ना ते खाऊ घालतील तुला. आणि आता तुझ्या खर्चाचे पैसे सुद्धा ना त्यांच्याचकडे माग. तू गप्प बैसा. निशा आधीच सांगतो मी तुला. कोणी दिले का तुला दागिने? मीच दिले ना. उपकार नाही केलेस, बायकोय म्हणून दिलेस. नची जाऊ दे. हा जाऊ दे. शांत व्हा तुम्ही सगळे. नाही काय गरज पडली की कामी येतील म्हणून प्रत्येक वेळेस हट्टानं माझ्याकडनं हिने दागिने करून घेतले. कधी कधी तर मी त्यासाठी घरी खर्चाला पैसे सुद्धा कमी दिले. आणि आता जेव्हा गरज आहे तेव्हा हिचा हलकटपणा बघ कशी करते. नची जास्त बोलू नकोस. गप्प बस. नाही नाही बोलू दे ना. काय करणार आहे? काय करणार आहेस तू? मारणार आहेस मला? मारून दाखव मग बघ मी काय करते ते. हे बघ निशा तू. गो बायो गप्पा बस. आमका नकोय तुझे दागिने. नाही पण मला हवे ना. आणि आता तर हवेच आहे. हवेत ना? हो. मग जा शोध त्या विकीला. विकी घेऊन गेला तो विकी सगळे दागिने. काय? पण तू त्याला का दिलेस दागिने? अगो निशा काय बोलतस तरी काय? नाही 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 ही खोटं बोलतेय. दागिने लॉकर मध्येच आहेत. घेऊन गेला विकी सगळे दागिने. तुझ्या घरच्यांमुळे गेलेत माझे दागिने आणि म्हणूनच तुझे बाबा आता गप्प आहेत. अगो त्यांका कशाला मध्ये आणत? हा उगीच काय तर तोंडे गेल ते बोल नको. हा आई तू शांत बस आता. सगळ्यांनी भांडायचंय का? हे बघ निशा तू सरळ सरळ सांग दागिने कुठे आहेत ते. घेऊन गेला ह्यांचा विकी. तुझे घरचे फार जवळचा मानायचे ना त्याला. तुझी आजी तर तुझ्याहून जास्त प्रेम करायची त्याच्यावर. आणि तुझी आई त्याला मुलगा मानायची. आणि तुझे बाबा ते या घरचा जावई करणार होते ना त्याला. गौरीचं लग्न त्याच्याबरोबर ठरलं म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवला. काय चुकलं माझं? माझी सगळी स्वप्न मोडली. ऑस्ट्रेलियाला जायची संधी गेली. आणि त्यांचा होणारा जावई 11व्या मजल्यावर मला घर देणार होता. तो फसवून गेला. ऑस्ट्रेलियाला गेलो असतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. नाही ना गेलो परदेशात. मग आता ह्याच्याकडनं पण डबे करून घ्या. शिवजी ये लीजिए. मी तो ये माझं टिफिन. ये डिब्बे. हम गौरी जी के घर देके आते. शिवजी रुकिए तो. मी तो तू थांब रे. तू नको येऊ. तुमच्या सगळ्यांमुळे घर गेलं माझं. तुम्ही त्याच्यावर विश्वास दाखवला. माझे दागिने गेले, माझे पैसे गेले. कोण देणार आता परत? आम्ही द्यायला सांगितले होते तुला. आम्ही हे आरडाओरडाचा आवाज येतोय. निशा वहिनी भांडतायत वाटतं. आता दागिन्यांसाठी छळ मांडलाय माझा. जोरदार झगडा चालू आहे.
काय बोलतायत? आपण डब्बा द्यायला आलोय ना, बेल वाजवा ना. नहीं रहने दीजिए, अरे वाजवा ना. डिब्बे बाद में दे देंगे. अरे हे बघ आता जरा शांत राहा. तुमचा आवाज बाहेर जात असेल. का मी काय शांत हो? मी काय केलंय? अगं मी कोणाचे पैसे चोरले नाहीयेत. गौरी जी वो डिब्बे. गौरी काय झालं? घरात भांडण चालू आहे का? निशा वहिनीचा आवाज येतोय बाहेरपर्यंत. काही झालेलं नाही. तमाशा बघायला आलात का तुम्ही? जी वो डिब्बे. ठेव तिथे. चल का. शिवजी, ये लोग ऐसे ही है, आपकी कभी कदर नहीं करेंगे. लाजा नाही वाटत तुम्हाला? बाहेरच्या लोकांसमोर तमाशा करतो. अहो तुम्ही शांत व्हा. हा मी शांत आहे म्हणून चालायचं आहे सगळं. निशा निशा तू शांत हो. आज जा बघू. आणि नची तू जरा बाहेर फिरून ये जरा जा. तुम्हाला काय जातोय हो बोलायला? तुमचे नाही माझे दागिने गेलेत. स्वतःचे गेले असते ना तर कळलं असतं मला किती त्रास होतोय ते. आता कोण करून देणार आहे माझे दागिने? तुला हे नसते उद्योग करायला आम्ही सांगितलं होतं का? हा, आम्हाला विचारलं होतंस का तू आधी? ऑस्ट्रेलियाला जायचं कॅन्सल मी केलं. तुझ्या घरच्यांनी तुझ्या आयुष्याची वाट लावली आहे. या विकीला घरात कोणी आणलं ह्या सगळ्यांनीच ना. आणि हे सगळं जे काही घडलंय ना ते ह्यांच्यामुळेच घडलंय. गौरीचं लग्न जमवण्याच्या नादात माझ्या आयुष्याची माती केली आहे तुम्ही. बस. यापुढे एक शब्द जरी बोललीस तरी याद राख, सांगतोय तुला मी. मागापासून बडबड करतेस तू आणि ऐकून घेतो तू जास्तीच बोलतेस तू. आम्ही तुला सांगितलं होतं पैसे दे म्हणून. दागिने तू त्याला दिलेस, आम्हाला विचारून दिलेस. 11 मजल्यावर तो फ्लॅट घेणार होतीस, तिथं आम्हाला राहायला बोलवणार होतीस तू. नवऱ्याला सुद्धा माहित असताना निर्णय घेतलास तू इतका मोठा. तुमच्या घर खर्चाच्या पैशावर हे घर नाही चालवत मी. माझी सासू मेहनत करते घर खर्चासाठी. कुणी कोणावर उपकार करत नाहीये. घसा दुखत असताना सुद्धा बायको शिकवण्या करते. सगळे काम करतायत. जाऊ दे नचिकेतची नोकरी केली तर. त्याचा बाप जिवंत आहे अजून. बसून खायला घालीन त्याला मी. पण तुझ्या घर खर्चाची गरज नाही, मला लक्षात ठेव. झाली चूक आमची. गौरीसाठी बघितला मुलगा, चांगला वाटला मला. तो आम्हाला फसवून गेला, तुलाही फसवून गेला. हे सगळं नुकसान माझ्यामुळे झालं असं म्हणालीस ना तू. माझ्या मूर्खपणामुळे झालं असं म्हणालीस तू. माझ्या मुलांना ऑस्ट्रेलियाला जायचा निर्णय बदलला त्यामुळे तुझं नुकसान झालं. या सगळ्या नुकसानाची भरपाई मी म्हणजे मधुसूदन सावंत करेल, हे तुला शब्द देतो मी. एक एक पै व्याजा सकट तुझी फेडेन मी. मग त्यासाठी भले वाटेल ते काम करेन मी. भले स्टेशनवर हमाली करायला लागली तरी करेन मी. पण जसं जमेल तसं तुझं तोंड आधी बंद करेन मी, लक्षात ठेव. मला आवडलं नाहीये काकांचं वागणं. असं कसं वागू शकतात ते? आणि मी तुला आधी सांगितलं होतं ही लोक अशीच आहेत. आणि खरं सांगू मला अजिबात सहन होत नाही तुझ्याशी कोणी वाईट वागलेलं. कारण आपलं एक वेगळं नातं आहे ना. हो ना? बरोबर बोलतेस तू. काय? ते आपलं वेगळं नातं आहे ना. आपलं नाही आमचं. गौरी जी को फोन लगाओ ना. देखो सब ठीक तो है. ए तिला का फोन करायचा आपण? अजिबात नाही. तिचे बाबा तुझ्याशी कसं वागले? बरोबर बोलतेस तू. अरे क्या बरोबर, आप फोन लगाओ. वेणू नाही अजिबात फोन करायचा नाही. किती अपमान झाला याचा.
यार ये बस आ गए, बस आ गए। चल 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 चल। अरे चल आगे। बोलायचं ना नहीं, 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 त्याच्याशी. अब चलो, चलो. महत्वाचं आहे चल आ गए बस। चल, निकल। बरं चल 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 हाँ चल। हा चल 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 जाइए 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 जाइए। शिव अरे चल ना शिव चल ना जाओ जाओ जाओ। अरे थांबा 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 शिव चल ना अरे थांबा ना स्टॉप इट बच गए। आज आने में देर कर दिया आपने। सब ठीक तो है ना? ऑटो 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 गौरी जी, चला. गौरी जी, कमाल है, बिना बात करे चली गई। जरूर अंकल जी ने कुछ कहा होगा, पता नहीं क्यों भड़के बैठे हैं हमसे। हमने क्या किया अब यार?